मंत्री देवेंद्र फडणवीस यांची थोड्या वेळापूर्वीच राहुरी या ठिकाणी सभा झालेली आहे व कार्यकर्ते गावाचं नाव काय आपलं केंद्र बुद्रुक गावातील नागरिक आपल्याबरोबर तरुण कार्यकर्ते आहे. दादा आपलं काय नाव? अविनाश रावडे, केंद्र बुद्रुक. काय काम करता तुम्ही? काम ड्रायव्हर आहे मी. अच्छा. तुमचं काय नाव? संदीप मांगुडे. काय करता तुम्ही? मी दुग्ध व्यवसाय माझा. अच्छा. आणि शेती आहे का? हो आहे ना. किती एकर क्षेत्र आहे? 4-5 एकर जमीन आहे. थोडं पुढे या ना, थोडंसं मागे थोडंसं. आत्ता सध्या वावरामध्ये काय काय पीक आहे आपलं? आता सध्या घास, गिन्नी, गहू आता तो काढून घेतला आणि बस एवढंच. अजून घास, गहू, गिन्नी, गहू. मका, कांदे, सोयाबीन असं काहीच नाही? मका होती ना. बस कांदे वगैरे नाही करत? नाही, कांदे आपण नाही करत. मग काय म्हणजे परवडतं का तुम्हाला? हो. अच्छा. सरकारने जी कर्जमाफी वगैरे दिली त्याचा लाभ तुम्हाला भेटला का तुमच्या गावात? भेटला का? आता घोषणा झाली. आता आज तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 30/6 म्हणजे 7व्या महिन्यात तुम्हाला नवीन कर्ज उपलब्ध करून देऊ. म्हणजे 30/6 कर्जमाफी होईल अशी आम्हाला शेतकऱ्यांना आशा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जे बोलले होते 7/12 कोरा कोरा कोरा, तर त्या कर्जमाफी जी आता मुख्यमंत्री केली त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहेत. मागं पण त्यांनी अशीच कर्जमाफी केली ती, याच्यात पण आम्ही समाधानी आहे. कोरा झाला 7/12? कोरा होईल ना आता 30/6. काय वाटतं आता ही निवडणुकी नेमकी काय एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? काय नाही, कशी लढत राहील? अक्षय दादा निवडून येतील. अच्छा. विजय होईल त्यांचा. दादा तुमचं काय नाव? सतीश भोसले. तुम्ही काय करता? मी शेतीच दुग्ध. किती एकर क्षेत्र आहे? 4 एकर क्षेत्र आहे. काय काय पीक आहे? हे चारा पीक आहे आणि आता गहू होता थोडा. दुग्ध व्यवसाय. किती गाई आहे का म्हशी आहे? नाही, गाई आहे. अच्छा. हां. जी सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली होती विधानसभेमध्ये निवडणुकीच्या याच्यामध्ये 7/12 कोरा कोरा कोरा, तर तुम्हाला कर्जमाफी पण जाहीर झालेली आहे, तर कर्जमाफीवर तुम्ही समाधानी आहेत का? हो आहेत ना. आता शब्द दिलेला आहे त्यांनी. आता प्रोसेसला थोडा टाईम लागतोच ना. तर मग त्यांनी आता नेमकं कशा पद्धतीने कर्जमाफी म्हणजे दिली नेमकं तुम्हाला काय माहिती दिली? नाही, त्यांनी आता जे थकीत कर्ज होतं त्यावर माफी दिलेली आहे आणि जे म्हणजे पीक कर्जच दिलंय त्यांनी. पीक कर्ज ते 7/12 कोरा करू असं बोलले होते, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पीक कर्ज जे असेल तोच. दुसरा समजा वाहन कर्ज हे असलं तर ते नाही देऊ शकणार. नाही, आता समजा कर्जामध्ये प्रकार असता पीक कर्ज, मध्यम मुदत किंवा असे वेगवेगळे प्रकार आहे ना. हां, दीर्घ मुदत असतात ना. त्यानंतर तुमच्याकडे एक प्रमुख पीक काय ह्या परिसरात? आमच्या ऊस आहे, कापूस आहे, कांदा आहे. अच्छा. कांद्याला मार्केट कसं आहे आता? नाही, आता सध्याला नाही मार्केट एवढं. आधी 800, 1000, 1100 या दरम्यान आहे. अच्छा. 800 रुपये का 1000? हां, या दरम्यान जशी क्वालिटी तसं. तुमचा कांदा आहे का? नाही, आम्ही कांदे नाही करीत. मग एक वैयक्तिक भावना घ्या ना, कारण का अक्षय दादा आहे ना, हे रोजगाराचं आपलं आता इकून मार्क आणणार MDC विद्यापीठ. आता ते बोललेत रोजगार सगळे एकदम आपले गोरगरीब कामधंदा रोजगार करते. मिळेल. चांगला विषय. फडणवीस साहेबांनी पण बोलले. मग अक्षय दादाच्या मार्फत शिवाजीरावच्या त्यांनी त्यांना एक शब्द देऊन गेले, ते करतील बुवा. अच्छा. काय वाटतं तुम्हाला काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोन्ही पण सत्ताधारी आहे, शेतकऱ्यांना जे आश्वासनं देत आहे दोघांमधून पूर्तता होते का? हो, निश्चितच पूर्तता होते. दादा 2 मिनटं. काय नाव आपलं? काय करता तुम्ही? केंद्र शेती. किती एकर क्षेत्र आहे? 3 एकर क्षेत्र आहे. काय काय पीक आहे? ह्याचे ऊस, गहू आता घास. मग काय पिकाला भाव वगैरे कसा आहे? बरं आहे बा. कर्जमाफी जी जाहीर झाली तुम्हाला काय त्याचा म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे माफी भेटली का तुम्हाला? भेटते? भेटली ना, याच्या आधी पण भेटली ना, आता पण भेटेल. हो. काय वाटतं आता ही लढत जी आहे एकंदरीत कशी लढत वाटते तुम्हाला? विकास कामाच्या बाबतीत काय वाटतं? विकास कामं चांगले आहेत आणि एकतर्फी निकाल लागणार. अच्छा. हां. अक्षय दादा तुमचं काय नाव आणि काय करता तुम्ही? माझं नाव योगेश मांगुर्डे, राहणार केंद्र बुद्रुक. मी शेती व्यवसाय करतो. किती एकर क्षेत्र आहे? माझी जवळपास 25 एकर क्षेत्र आहे. काय काय प्रमुख पिकं असतात तुमचे? प्रमुख पिकं आमचे ऊस आहे, कांदा आहे, मका असते, सोयाबीन असतं. म्हणजे जवळपास सगळेच पिकं आम्ही कव्हर करतो पूर्ण.
म्हणजे आता सध्या मग पिकाला समाधानकारक भाव भेटता का? 2 पैसे होता का तुम्हाला? 100% जर व्यवस्थित नियोजन केलं आणि जर व्यवस्थित जर तुम्ही खर्चाचा सगळा ताळमेळ बसवला ना, तर कोणतंच पीक हे तोट्यात जात नाही. कारण काही लोक आता काय म्हणतात की बाबा सरकारचं धोरण चांगलं नाही, शेती मालाला भाव नाही. तर तसं काय नाही. आता शेवटी कसं असतं, कोणत्या क्षेत्रामध्ये उत्पन्न वाढलं तर तुम्हाला 100% 2 पैसे कमी भेटणारे. पण तुम्ही जर खर्चाचा ताळमेळ व्यवस्थित जुळवला आणि जर कमी खर्चात जर चांगलं उत्पन्न काढलं तर नक्कीच प्रत्येक पिकात हे परवडतं. आज आता गव्हाचं उदाहरण घ्या. आज मान्य आज 2300-2400 रुपये गव्हाला मार्केट, 200-300 रुपये कमी. पण दरवर्षी गव्हाला 15-16 क्विंटल उत्पन्न निघत असतं. तर ह्यावर्षी जवळपास 10 क्विंटलने गव्हाचं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे शेवटी 10 क्विंटल तुमचं गव्हाचं उत्पन्न वाढलं म्हणजे त्यामागं तुमचं 20-25 हजार प्लस झालेलं आहे नफ्यामध्ये. तर ते अशा दृष्टीने परवडतं. फक्त योग्य नियोजन केलं, व्यवस्थित जर मॅनेजमेंट केली शेतीची, लक्ष दिलं शेतीकडं, आणि मग 100% शेती तुमच्याकडे परवडतं. अजून काय काय पीक आहे सध्या? माझ्याकडं ऊस आहे. आता कांदा भुसारात भरलेला आहे. आता लोक म्हणतात की कांद्याला भाव नाही. ठीक, ह्या दिवसात कधीच भाव नसतो. म्हणजे बघ, कांद्याला भाव कधीपासून नाही आहे साधारण? कांद्याला भाव आता जवळपास 5-6 महिन्यापासून भाव कमी आहे कांद्याला. कारण काय झालं, हे युद्ध चालू झालं, निर्यात थोडीशी बंद जवळपास माझ्या माहितीनुसार वर्षापासून कांदा 500 ते 600 रुपये जातो. त्याच्यात तुम्हाला परवडतं का? युद्ध तर आता 1-2 महिन्यापासून सुरू झालं. नाही परवडत नाही बरं का. पण कधी कधी काय होतं, आता ह्या वर्षी नाही परवडलं ठीक आहे, पण मागच्या वर्षी मी कांदा 4300 रुपयाने विकला ना. माझ्या 1 एकर कांद्याचे 6.5 लाख रुपये झाले मागच्या वर्षी. तर मग ठीक आहे ना. तर प्रत्येक वर्षी आता समजा एखादा दुकानदार आहे, या वर्षी त्याला नफा होतो, एखाद्या वर्षी लॉस पण होतो ना. तसं शेती आपण तुम्ही धंद्याच्या दृष्टीने पाहिलं ना, तर नफा तोटा हा प्रत्येक धंद्यात चालू असतो. त्याच्यामुळं नफा तोटा याचं गणित करून शेती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं मत असं की शेती परवडते एकदम? 100% परवडते शेती. तुम्ही योग्य नियोजन केलं तर शेती 100% परवडते. कर्ज माफीचा जो सरकारने जो निर्णय घेतला, काँग्रेसच्या काळात पण कर्जमाफीचे निर्णय घेतले, भाजपच्या काळात पण थोडं मागे कर्जमाफीचे निर्णय होत आहे. परंतु जे आश्वासनं दिले जात आहे काँग्रेसकडून असेल किंवा भाजपकडून असेल, त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? थोडक्यात कसं आहे, काँग्रेसच्या काळात पण त्यांच्या काळात पण बोलत होते का सरसकट कर्ज माफ करू, यांच्या काळात पण म्हणतात सरसकट कर्ज माफ करू. तर त्या आश्वासनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. सरसकट कर्जमाफी हे शक्य नसतं बरं का. कसं असतं, कर्जमाफी जे थकीत असतो ना, आपण त्याला नावच कर्जमाफी दिलं आहे. कारण रेग्युलर कर्ज हे कधीच माफ करता येत नाही. हे बँकेच्या सहकाराच्या नियमात बसत नाही. जे कर्ज हे थकीत जातं तेच आपल्याला माफ करण्याचा अधिकार असतो. त्यामुळं मग आपण रेग्युलरवाल्यांना पण सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर केली. काँग्रेसच्या काळात पण झाली होती कर्जमाफी, पण त्यापेक्षा हे, आणि काँग्रेसच्या काळात कर्जमाफीत घोटाळे पण भरपूर झाले ते ना. ऐका ना, घोटाळे तर ठीक आहे, कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात पण झाली होती किंवा भाजपच्या काळात पण झाली, परंतु त्यांनी मर्यादा दिल्या होत्या. अगोदर आश्वासन काय दिले होते का, सरसकट कर्ज म्हणजे 7-12 कोरा करू, संपूर्ण कर्जमुक्ती करू. आणि नंतर त्यांनी काय दिलं, 2 लाखाच्या आणि सालाच्या मर्यादा केल्या. त्यानंतर फडणवीस साहेब बोलले होते का 7-12 कोरा 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 कोरा. आणि आता त्यांनी घोषणा काय केली की 2.5 लाखापर्यंत ते पण पीक कर्ज थकीत, बाकीचं मध्य मुदत वगैरे ते काही त्यांनी घेतलं नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता ती कसं असं वाटतंय का भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, हे फक्त शेतकऱ्याला निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनं देते आणि नंतर ते पूर्ण करत नाही, काँग्रेस भाजप दोघं पण? नाही तसं नाही वाटत बरं का. आता त्यांनी आश्वासनं दिलं ना, आता बघा कसं असतं माहिती आहे का, 100% आश्वासनं कुणीच पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामध्ये नियम व अटी या प्रत्येक गोष्टीत असतात. तुम्ही जर प्रत्येक क्षेत्रात पाहिलं तर नियम व अटी या लागू करावाच लागतात. आता 100% बोलणं विषय ठीक आहे बाबा, 7-12 कोरा करणं, 7-12 कोरा, पण ते शक्य नाही. कारण 7-12वर तुमचे नुसते बँकेचेच कर्ज नाही आहे, 7-12वर तुमच्या पतसंस्थेचे पण कर्ज आहे, तुमच्या छोट्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्यांचे पण कर्ज आहे. आता ते तर काय सरकार माफ करू शकत नाही ना. त्याच्यामुळे मग हे 100% उतारा कोरा करणं हे फक्त एक नाही, विषय तो नाही राहिला. पण मग पीक कर्ज आता कसं आहे, सालाच्या मर्यादा घातल्या, पण जे बुडीत कर्ज आहे म्हणजे अगदी ज्यांना आत्तापर्यंत या नियमन अटीमध्ये हे कधी बसलेच नाही. असे नाहीच आहे बरं का साहेब. आमच्या गावात तर म्हणजे 1% एक माणूस सुद्धा सांगणार नाही का कोण आहे खूप आहे. आता काही भागात आता शेवटी काय असतं, काही दुसरी गोष्ट, क्वचित बोटावर मोजणं इतके असतील. गोष्ट, मकाचं जे मार्केट आहे, मकाच्या भावाबद्दल तुम्ही समाधानी? मकाच्या भावाबद्दल 100% समाधानी. मग परत हाच मुद्दा येतो की मकाचं ॲव्हरेज जे पहिले ना 25 ते 30 क्विंटल होतं, ते आता 35 क्विंटलपर्यंत गेलं आहे. आणि कसं झालं, जे सरकार आता याच्यामध्ये कसं आहे, आता आम्हाला असं वाटतं याच्यात सरकारचा दोष होतो. सरकारने जलसिंचनच्या एवढ्या योजना राबवल्यात ना जबरदस्त, का मराठवाड्यासारखं भाग पण आता जलमय झालं आहे. का जिथं एकेकाळी काहीच पिकत नव्हतं तिथं पण आज मकासारखे पिकं याचे म्हणणं मला एकदम मान्य आहे. पण मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेत मला तर वाटतं येण्याच्या अगोदर तेच बोलले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही वाढू,
हेच ते बोलले होते ना. बरोबर आहे ना. नाही आता उत्पन्न काढतो याच्यात शेतकऱ्याचा का दोष? उत्पन्न काढतो इथपर्यंत ठीक आहे, पण आता कसं आहे थोडंसं ताळमेळ बसायला याला. दुसरा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला, काँग्रेसला 2014 पर्यंत काँग्रेसला सगळे वैतागले होते. भ्रष्टाचार खूप वाढला होता, घराणेशाही वगैरे, भ्रष्टाचार वाढला होता, घराणेशाही वाढली होती, त्यानंतर काळा धनबिन काय असेल नसेल. परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचार संपला का किंवा भ्रष्टाचार कमी झाला का? नाही, भ्रष्टाचार हा कॅन्सर आहे, तो कधी संपू शकत नाही. जसं कॅन्सर आहे ना, पूर्ण 100% निदान कॅन्सरचं कधीच होत नाही, 10-5% अंश राहतो. तसं भ्रष्टाचार हे भारतातून संपवणं खूप अवघड आहे. कारण तो भ्रष्टाचार आहे ना भारताच्या गल्ली दिल्लीत पसरला आहे, फार गल्लीपासून दिल्लीपर्यंत. ठीक आहे, प्रमाण 100% कमी झालं, हे आम्हाला पण जाणवतं. जिथं तहसीलमध्ये आम्हाला पहिले उतारा काढण्यासाठी 100-50 रुपये कंपल्सरी द्यावं लागायचे, ते तिथं आम्हाला आज गरज पडत नाही 1 रुपये द्यायची. उतारा आम्हाला एकदम आरामात. तहसीलमध्ये खूप त्रास आहे. आता तुम्ही तहसीलचा योगायोगाने विषय काढला, तहसीलदार डायरेक्ट रस्त्याचे जर प्रकरण असलं ना, तर ज्याचा रस्ता आहे त्याच्यावर अन्याय होतो, दुसरीकडे निकाल लागतो, 50 लाख रुपये खाल्ले जाते त्याच्या. नाही, आता त्याचा अनुभव आमच्या भागात तर नाही बरं का. आता कुठं का नाही, आमच्या भागात नाही 100%. आणि फेरफार नोंदीमध्ये सुद्धा डुप्लिकेटपणा सुद्धा खूप चाललेला आहे त्याच्या. आमच्या भागात 100% नाही, असं काहीच त्रास नाही आमच्या भागात. दुसरं एक गोष्ट, गुटखा बंदीचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे, मकोका कायदा पण लागू केला. पण देवेंद्र फडणवीस एक व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना असं एक हुशार व्यक्तिमत्व आहे, खूप म्हणजे पारदर्शीपणाच्या त्या कायम बोलता. मग मकोकासारखा कायदा लावला, गुटखा बंदीची कायदा पण लागू केलेला आहे. सर्रास गुटखा प्रत्येक टपरीवर मिळतो. आता कसं आहे, एवढ्या गोष्टी सहज मॅनेज करणं शक्य नाही बरं का. आणि कारण का- मेन म्हणजे हप्ते चालू आहे ना, फुकट नाही, तो हप्ते चालू आहे, हप्ते. नाही बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये मुख्यमंत्री डायरेक्ट पारदर्शी सरकारने काहीतरी करू शकत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हटल्यावर मुख्यमंत्री डायरेक्टली नाही करू शकत. आता शेवटी कसं आहे, प्रत्येक गावात भेटतो ना गुटखा. मान्य आहे ना, भेटतो सगळ्या गावात भेटतो, पण ज्या ठिकाणी मग काही ठिकाणी भेटतो, काही ठिकाणी नाही. कारवाई का होत नाही? आता कारवाई होत नाही. कारवाई होती 100%. कुठं झाली? तुमच्याकडे गुटखा भेटतो का नाही? हा, 6 महिन्यापूर्वी हे सत्य परिस्थिती, याच्यावर बोललंच पाहिजे. 100% बोललंच पाहिजे. कारण कसं आहे, आता शेवट कॅन्सर होतो त्याच्यामुळं, बरोबर आहे. किती कुटुंब बर्बाद होता. शेवटी कसं आहे, प्रशासन आहे 100% पुरं पडू शकत नाही कुणी आलं. कारण हे बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण आपल्या महाराष्ट्राची बरोबरी तुम्ही जर आज दिल्ली बरोबर करायला लागले किंवा गोव्याबरोबर करायला लागले, तर ते शक्य नाही. गोव्याची तुम्ही जर कॅपॅसिटी पाहिली किंवा तुम्ही दिल्लीचं जर क्षेत्रफळ पाहिलं, तर आपलं अहिल्यानगर जिल्हा आणि दिल्लीचं क्षेत्रफळ एकसारखं येतं किंवा लोकसंख्या एकसारखी येते. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? तिथं कोणताही कायदा तुम्ही स्ट्रिक्टली अंमलबजावणी करू शकतो. महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर नाही पॉसिबल होतं एवढं. दुसरी एक गोष्ट, UP बिहारमध्ये दारू पिण्याचं प्रमाण, आता भैया लोक आपल्या का कामाला येतं बघा, त्यांचं दारू पे ते लोक म्हणता मी दुधासारखे तुमचे लोक दारू पिता म्हणे, व्यसन दिन लय वाढलेली आहे आपल्याकडे महाराष्ट्रात. हा, दुधासारखी दारू पिता म्हणे. पण मग दारूला कुठं बंदी आहे आपल्या महाराष्ट्रात? बंदीचा विषय नाही, पण सरकारचं काय किती म्हणजे कारवाई झाली पाहिजे ना. मटका सर्रास दारू विकल्या जाते. तुमचं म्हणणं बरोबर आहे, 100% कारवाई झाली पाहिजे. आणि नाही फडणवीस साहेब म्हणणं म्हणजे आता त्या दृष्टीने प्रयत्न पण चालूच आहे ना. आणि शेवटचा तुम्हाला एक प्रश्न, रस्त्याचे निकृष्ट पद्धतीचे काम होतात. सरकारी काम म्हटल्यानंतर मातीची वाळू, पाणी मारल्या जात नाही. रस्त्याचे कामं, पहिले रस्ते डांबर रस्ते किती गुळगुळीत राहायचे, म्हणजे टिकाऊपणा असायचा. आत्ताचे रस्ते बघा, इतक्यात वर्षभरात रस्ते खराब होत्या. टक्केवारी सर्रास चालते. टक्केवारी तर पार तुमच्या अधिवेशनामध्ये टक्केवारीची चर्चा होते. म्हणजे ग्रामपंचायतीचे 4% कामावर टक्केवारी घेता, पार ग्रामसेवकापासून तर पार वरपर्यंत. मग भ्रष्टाचार कमी झाला का? कमी नाही, कमी झाला बरं का. कुठं कमी झाला? कुठं कमी झाला मला सांगा. कमी झालेलं आहे, काही क्षेत्रामध्ये कमी झालं. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो, कृषी खातं. आता आमचा शेतकऱ्याचा संबंध, तुम्ही जे म्हणता ना टेंडर, रस्ता, या बाबतीत आमचा काही संबंध येत नाही. आम्ही कोणतं टेंडर कधी आयुष्यात भरित नाही, कधी आम्ही कोणत्या टेंडरमध्ये सहभागी झालो. आमचा संबंध येतो कृषी खात्याशी आणि 1001% गॅरंटी देतो. 2014 पासून कृषी विभाग हा पूर्णपणे पारदर्शी झालेला आहे. ऑनलाईन पोर्टलने तुम्ही काही नोंद करा, तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये फवारीची नोंद करा, तुम्हाला फवारा 100% मिळणार. आता तुमचं हे बोलणं झालं ना, आता खूप आम्ही अनुभव हिंगोलीमध्ये मी 3 दिवसापूर्वी गेलो तर हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. विहीर रोजगार योजनेतून विहिरी कोणाच्या नावावर विहिरी काढून घेण्यात आले आणि पैसे पण कसे घेण्यात आले. मोठा भ्रष्टाचार याच्यात होतोय. कसं आहे साहेब, तिथल्या जनतेवर पण अवलंबून आहे. जनता किती जागरूक आहे आणि जनता पण किती तुम्ही लक्ष कायदे देते. ऐका, तुम्ही कायदे बनवले, ऐका तुम्ही कायदे बनवले, ऐका तुम्ही कायदे बनवले,
परंतु कायदे फक्त कागदावर आहे ना, कारवाई का होत नाही? अधिकारी सगळे मॅनेज होता, असं कसं काय होतंय? तेच सांगतो ना, ज्या त्या भागावर अवलंबून आहे. आता आमच्या भागात तर 100% नागरिक जागरूक आहे. आमचे नागरिक म्हणजे कॉलर पकडणार, अधिकारी असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, कॉलर पकडून जाब विचारणार आमचे लोक. कारण आमचा भागच तसा आहे. राहुरीचा भाग हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी जागरूकतेच्या बाबतीत एक नंबर आहे. कुणालाच नाही, म्हणजे कुणालाच नाही, अधिकाराच्या बाबतीत असू, कुणाच्या बाबतीत असू, कधीच काही झालं नाही. आमचे राहुरीचे नागरिक एकदम जागरूक आहे त्या बाबतीत. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. काय नाव तुमचं? दानरा शिवाजीराव गाडी, जिल्हा काय करता तुम्ही? जिल्हा परिषद सदस्य. अच्छा. चांगली गोष्ट आहे. नगरचं जर बघितलं तर नगरला खूप निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे. मुळा, प्रवरा, गोदावरी, अगदी रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्था खूप म्हणजे मोठा असा वर्ग आहे. परंतु फक्त मी तुमच्या तालुक्यापुरतं बोलत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लोकशाही म्हणतो, पण प्रत्येक म्हणजे घराघरामध्येच आता घराणेशाही आहे. काय वाटतं तुम्हाला? घराणेशाही नाही मानता यायची आता जी लोकांना पण ते मान्य आहे. हां, आज जे कडील साहेबांनी काम केलेलं आहे तालुक्यासाठी, तालुक्यातच नाही तर त्यांचं जिल्ह्यात काम आहे. त्याच्यामुळं अक्षय दादा आमच्या नांदूरमध्ये जर सांगायचं जर ठरलं, आतापर्यंत 50 कोटीची काम आहे साहेबांची. आता 27 कोटी रुपये मंजुरी पुनर्वसन निधीतून. असे काम भरघोस काम आहे साहेबांची. त्याच्यामुळे अक्षय दादाला काही अडचण येणार नाही. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून एक तुम्हाला प्रश्न करतोय. सगळ्यात मध्ये खायला पाहिजे, सगळे खायासाठीचे, पण मग रस्त्यांमध्ये किंवा जे बांधकामं होतात त्याच्यामध्ये क्वालिटी आली पाहिजे. सरकारचा किंवा आपलाच पैसा हा मातीमध्ये घातला जातो. निकृष्ट दर्जाचे कामं होतात. पहिल्यासारखं डांबर रस्त्यांना वापरलं जात नाही. कामामध्ये क्वालिटी नसते. काहीच काम आहे का त्याच्यामध्ये क्वालिटी आहे? आता ज्याला टक्केवारी खायची ते टक्केवारी घेणारची. आता ह्यो रस्त्याला 10-11 वर्ष झाली. आता तुम्हाला खड्डा आता दिसला? हा रस्ता पण खूप छान आहे, हा जो आहे ना तुमचा. नाही, तो रस्ता मंजूर केलेला आहे साहेबांनी. आता 35 लाख रुपये तिथं मंजूर झालेली, प्रशासकीय मान्यता झालेली. पण आता या आचारसंहिता असल्यामुळं ते काम आता चालू करायचं. विधानसभा झालं, इलेक्शन झालं. नाही, याच्या पुढचा म्हणतो खूप रस्ता छान आहे. पुढे जो रस्ता आहे ना, खूप छान रस्ता आहे. पुढे हा नाही म्हणत मी, पुढचा पुढचा आडवा रस्ता मला खूप छान आहे. तो चांगला रस्ता आहे ना. म्हणजे अशी क्वालिटी जर झाले तर म्हणजे लोकांना पण त्रास कमी होईल ना. हो बरोबर. त्यानंतर पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर काँग्रेसच्या काळात पण शरद पवारांना कांदा मारला होता. म्हणजे त्यांच्या वेळेस पण तीच परिस्थिती होती. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत पिका पाण्याचं जे धोरण असतं, सरकार फक्त विशिष्ट वर्गाचा विचार करतं, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं. शेतकऱ्यांनी शरद पवारांना पण त्या काळात कांदा मारला होता. आणि आज पण कांद्याची भाजपच्या काळात पण परिस्थिती काय? कांद्याचे भाव बिलकुल नाही आहे. कोणत्याच पिकाला भाव नाही. आज भाव आहे ना कांद्याला. सोयाबीनला काय भाव आहे? सोयाबीनचं कमी, कांद्याला भाव. मकाचं काय भाव आहे? मका चांगला भाव आहे ना. काय भाव आहे? चांगला म्हणजे किती? आता मकाचा 3000 आहे. काय बोलता राव? 2000 पण नाही. माझी आत्ता परवा मका गेली 1790 रुपये मका गेली. हां 2000 पण आहे सर. आणि मकाचं कांद्याचं काय भाव आहे सांगा तुम्ही? 700-500 रुपये कांदा जातो. 1200 1200 म्हणजे जास्त नाही झाला. तेवढा तर खर्च होतो आपला. आता होईन वाढतील ना. माझं काय मत आहे, मी म्हणत नाही काँग्रेसने, पण काँग्रेसच्या काळात सुद्धा शेतकऱ्याला मारलं जात होतं. आणि आता यांच्या काळात म्हणजे शेतकऱ्यालाच का बरं असा त्रास होतो? निर्यातीमध्ये हस्तक्षेप ही कायम लोक करता, खाणाऱ्यांचाच विचार करता. आता व्यापारी लोक म्हणतात यांचं कायमचं धोरणामुळं बाहेरचे जे व्यापारी होते परदेशातले ते त्यांचे सगळंच म्हणजे घेत नाही. ते जे त्यांची सूत्र कायम बंद चालूचं निरांचं ते युद्ध तर आता आलं हो. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला फटका बसणारच ना. सगळ्यालाच फटका बसला, सर्वसामान्य लोकल फटका बसला. आज जर गॅस सिलेंडर जर पाहिलं तर टाकी भेटत नाही महिना असं विषय. काय वाटतं मग एकंदरीत लढत कशी वाटते तुम्हाला? लढत सोपी झाली. आज प्राजक्तांपर्यंत तिथं पाहिजे जाहीर केला पाठिंबा. अक्षय दादाच काम करायला सांगितलं कडील साहेब असं. वनी लढत आता 1 लाखाच्या पुढं अक्षय दादा निवडून येते. काय महत्त्वाचे मुद्दे काय राहतील तुम्हाला काय वाटतं? का राहुरी तालुक्याच्या दृष्टीने काय कामं महत्त्वाची वाटतं की व्हायला पाहिजे? आज फडणवीस पण येत आहे, सभा आहे तुमची इथं. साहेब येणार आहे आज. आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ना वावरत जाम. ह्यो जो रस्ता आहे ना वावरत जाम मिळून जातो तिथं साहेबांनी जे धरणाचं आपलं पुलाचं सगळं पाठपुरावा केला होता ते मंजुरीलाच होतं. पण साहेबाचं असं निधन झालं. 1-2 प्रश्न आहे फक्त तुम्हाला. निधन झालं त्याच्यामुळे मग ते प्रलंबित राहिलं. आता अक्षय दादाच्या माध्यमातून आपले फडणवीस साहेबाच्या याच्यातून ते होऊ शकतो आता असं आम्हाला. धन्यवाद दादा. अजून एक प्रश्न आहे तुम्हाला. हे जे मुळा प्रवारा जे धरण झाले कोणा त्या काळात झाले तुम्ही कोणी सांगू शकता का?
बाबूराव दादाच्या काळात झालेलं आहे म्हणजे प्राजक्त दादा आहे ना तनपुरे माजी मंत्री त्याचं डायरेक्ट कुदळीच त्यावेळेस मारलेली का? हो, हां, म्हणजे बाबूराव दादाचा मुळाधारण झालं महात्मा फुले कृषी विद्यापीठ झालेलं आहे. धन्यवाद दादा.